ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. भगवान विष्णूंची सर्वात प्रिय तिथी म्हणजे एकादशी. 1 डिसेंबर सोमवार 2025 या दिवशी मोक्षदा एकादशी आहे. ही मोक्षदा एकादशी तिच्या नावाप्रमाणेच मोक्ष देणारी आहे. या एकादशीला व्रत व पूजा केल्याने आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा होते. या मोक्षदा एकादशी दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. म्हणून या दिवसाला गीता जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी भगवद्गीतेचे एखादा तरी श्लोक आपण म्हणावा. त्याचबरोबर जमल्यास एखादा अध्याय किंवा आणखीन जमू शकत असेल तर संपूर्ण भगवद्गीताच वाचावी. त्याचबरोबर या दिवशी भगवद्गीतेची पूजा करून आरती करावी, नैवेद्य दाखवावा. मोक्षदा एकादशी दिवशी भगवान विष्णूंची पंचामृताने अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी, नैवेद्य दाखवून आरती करावी व भगवान विष्णूंना मंजिरी अर्पण करावी. भगवान विष्णूंना तुळशी पत्राप्रमाणेच मंजिरी देखील अधिक प्रिय आहे. या दिवशी आपण साधना करण्यासाठी मौन पाळू शकतो. त्याचबरोबर नामजप करू शकतो, मंत्रजप करू शकतो. मंत्रजप करण्यासाठी तुळशीच्या माळेने आसनावर बसून ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र 11 वेळा पठण करावे आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. अशा प्रकारे हा संपूर्ण दिवस भगवान विष्णूंच्या चिंतनात घालवावा. दुसऱ्या दिवशी पूजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. मोक्षदा एकादशीच्या दिवशी मौन पाळल्याने उत्तम समजले जाते. त्याच प्रकारे भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होतेच. त्याचबरोबर मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्या पूर्वजांना देखील मोक्ष प्राप्त होतो. अशा प्रकारे ही मोक्षदा एकादशी आपण आनंदात व भगवत चिंतनात घालवायची आहे. तर ह्याची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. ओम नमः शिवाय. आणि तुम्हाला काही नवीन व्हिडिओ हवा असेल तर त्या बाबतीत कमेंट देखील करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम